श्री स्वामी समर्थ सर्वांना. घरात ठेवलेले 11 वस्तू आजच बाहेर काढा. नकारात्मक शक्ती संपून टाका. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात. कौटुंबिक कलह निर्माण होतात. देवी देवतांच्या पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जन कराव्यात. देवी देवतांना वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होत राहतात. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू, मिरची बांधले जाते. हे लिंबू, मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत. तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीला लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच घरी कॅलेंडरवर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो. काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांना पानं तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो, असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पडते. प्रत्येक कामात अपयश येऊ शकते. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतर होते. सोबत अशी घड्याळं ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत. दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसा आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशांनी भरलेले राहते. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैसे, शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे. तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये, अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटामध्ये घेतले जातात. चांगली वेळ वाईट वेळेत बदलते. घराला वास्तुदोष लागतो. घरात वाहते पाण्याचे चित्र, अक्राळ विक्राळ प्राणी, युद्धप्रसंग, रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे. घरात एक प्रकारचा ताणतणाव राहतो. वापरात नसलेले फर्निचर, वस्तू वेळेतच बाहेर काढा. वगैरे वस्तू घरात राहिल्या तर वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगती बंद होते. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर त्या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरली आणि घराला पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सततचे वादविवाद होत राहतात. औषध, कीटकनाशके, बाथरूम, टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे कॉइल्स या सर्व वस्तू स्वयंपाक घर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये. शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावेत. माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन
आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ.